फ्लिपकार्टवरून मी वेगळं असं पार्सल मागवले बरं का. काय ते सांगते, पण त्याच्या अगोदर आज उठायलाच एवढा उशीर झाला होता, त्यामुळे सगळ्याच कामांना उशीर. आणि मग काय, अंघोळीच्या अगोदरच स्वयंपाकाला सुरुवात. आता भाजीला काय करायचं हे तर सुचत नव्हतं, म्हणून म्हटलं चला डाळ कांदा करूया. तेवढ्यातच आजी आल्या होत्या आणि त्यांना कौतुक वाटत होतं की नक्की हे कसं चॉप होतंय ते. पण त्यांना दाखवल्यानंतर त्यांना तर भारीच वाटलं. त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं भाजी करून घेतली, नंतर चपात्या करून घेतल्या. आणि ह्या ताईनं कधी व्हिडिओ काढला हे समजलं नाही, पण आज आमचा छोटा बाबू ना रुसून बसला होता आणि सकाळी सकाळी त्याला एवढं रडू येत होतं, त्यामुळे शाळेत जाताना देखील तो रडतच गेलाय. मला तर थोडंसं वाईट वाटत होतं, पण माझं काहीच आवरलं नव्हतं. त्यामुळे सगळ्यात पहिला ब्रश करून घेतला आणि नंतर आंघोळ करून छान अशी रेडी देखील झाले होते. आणि खरं सांगू का, हा फ्लिपकार्टवरून मी ड्रेस मागवलेला आहे आणि खरंच मला तर खूप आवडलेला आहे. पण त्याच्याबरोबर मी आणखी एक पार्सल मागवलेलं आहे फ्लिपकार्टवरून. आता म्हणलं दरवेळी आपण ड्रेसेसच मागवतो, यावेळी जरा वेगळं मागूया. वेगळं म्हणजे काय, मी माझ्यासाठी यावेळी जुती मागवलेली आहे. आणि खरं सांगू का, ज्यावेळीपासून ही जुती मी पाहिलेली आहे ना, तेव्हापासून मी हिच्या तर प्रेमातच पडले. कारण याच्यावरती असणारे डिझाईन, याच्यावरती असणारं काम एवढं नाजूक आणि एवढं छान आहे ना, त्यामुळे मला तर खूप जास्त आवडली. आणि त्याचबरोबर मला इतकी परफेक्ट बसली ना, त्यामुळे अशी जुती तर मी पाहिलीच नव्हती. अगदी 320 रुपयामध्ये मला फ्लिपकार्टमध्ये मिळालेले आहे. त्यामुळे तुम्हाला हवी असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही घेऊन टाका. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला आता भेटूया नेक्स्ट.